आता ती दुर्बीण उचल, डोळ्यांना लाव आणि मला सांग, किनारा आपल्यापासून किती दूर आहे? हाय हाय सर, ती ओरडून उभी राहिली. होडकं भेलकांडलं. ती तोल जाऊन खाली बसली. काय करतेस? तो ओरडला. मी उभी राहिले, ती किंचाळली. मूर्ख आहेस? अरे पण तूच म्हणालास ना दुर्बीण उचल, डोळ्यान लाव. उभं राहा असं म्हणालो होतो का मी? सॉरी कॅप्टन. कुठली हालचाल पटकन करू नकोस. जसं होडकं हालतंय तशी हाल. होडक्यालाही कळणार नाही एवढ्या सावकाश उभी राहा. पण उभी नाहीच राहिलीस तर उत्तम. ओके, ती म्हणाली. बसल्या जागी तिने कणा ताणला. ती उंच झाली. तिने मान ताणली, नाक उंच केलं आणि श्वास घेतला. कान टवकारले. सगळ्या संवेदना जाग्या केल्या. धीर करून ती फळीवरून किंचित उठली. वारा आणि समुद्र सोडून तिला इतर काहीही जाणवत नव्हतं. गळून गेल्यासारखी ती परत बसली. नाही, काहीच समजत नाहीये. त्याने मानेला झटका दिला. नेव्हर माइंड, तो म्हणाला. हे आपण हाका मारूया परत. थांब, नीट काठ घट्ट धरून बस. का, तू काय करणार आहेस? त्याने उत्तर नाही दिलं, पण वाकून हात खाली केला. तळातलं वल्ल वर काढलं. वल्ल्याची लांबी 7-8 फूट तरी होती. दोन्ही हातात घट्ट धरून त्याने ते उभं लाटात बुडवलं. तू काय करतोयस? अस्वस्थ होत तिने विचारलं. पाण्याची खोली बघतोय, तो म्हणाला. त्यावेळी वाऱ्याचं भणभणणं कमी होत होतं. खाली खड्ड्याच्या तळाशी ते जात होते. वल्ल्याला जमीन लागेल या अपेक्षेने त्यांनी वल्ल घट्ट धरलं होतं, पण वल्ल तळाला टेकत नव्हतं. होडकं वेगाने खाली जात होतं. अखेरचा क्षण येऊन गेला. त्या क्षणी होडक्यातून तो शक्य तेवढा वाकला होता. त्याचे हात पाण्याखाली गेले होते, तरीही तळ सापडला नव्हता. 15-20 फूट असावं पाणी, निदान 10 तरी, तो हताशपणे म्हणाला. होडकं त्या क्षणी वेगाने वर येतंय हेही विसरला. वल्ल त्याने अर्धाधिक पाण्यावर काढलं होतं. लाट फुटली तेव्हा तो अर्धवट वाकलेला अवघडलेला होता. लाटेने त्याला झोडपलं. वल्ल ठोकरलं. शेट, तो ओरडला. महामूर्ख आहे मी, तो किंचाळला. काय झालं? कौमुदी किंचाळली. वल्ल वाहून गेलं, तो हताशपणे ओरडला, स्वतःवरती चिडून. कौमुदी हसत सुटली. शट अप, अरुणी ओरडला. तिला अधिकच हसू आलं. महामूर्ख आहेस. काय झालं, कळलं का तुला? चुका होतात, ती हसत म्हणाली. सगळ्यांच्याच हातून होता. एवढंच नाही, खेळण्यातल्या बदकासारखं होणार आता आपलं. प्लॅस्टिकचं बदक, प्रवाह नेईल तिथे जायचं. सो व्हॉट, ती म्हणाली. आधी काय वेगळं होतं? एक वल्ल घेऊन काय करणार होतंस तू या वादळात? तुला नाही कळणार ते. यू आर बॉर्न ब्लाइंड. तू ना कधी समुद्र पाहिलायस, ना होडकं, ना वल्ल. एक होडकं आणि एक वल्ल घेऊन माणूस काय करू शकतो तुला काय कळणार? बोलून अरुणी थांबला. कौमुदीच्या प्रत्युत्तराची वाट पाहत राहिला. ती त्याच्याकडे पाहत राहिली मनानी. तो म्हणाला ते खरं होतं. समुद्र, होडकं, वल्ल तिने डोळ्यांनी बघितलं नव्हतं. समुद्र म्हणजे काहीतरी प्रचंड, अजस्त्र, एवढंच तिला माहिती होतं. समुद्रावर समुद्र सोडून दुसरा कसला गंध जाणवत नाही. समुद्रावर प्रतिध्वनी उमटू शकत नाही. उमटलेला शब्द हरवून जातो, पायाखालून निसटणाऱ्या वाळूप्रमाणे. ती किनाऱ्यावरल्या लाटात अनेकदा उभी राहिली होती. कंबरभर पाण्यात सुद्धा गेली होती. कधी ओढून नेणाऱ्या, कधी हलकेच लोटणाऱ्या लाटा तिने सर्वांगाने बघितल्या होत्या. समुद्र तिला काळासारखा, क्षणांसारखा वाटला होता. कायम येत राहणारा,
कायम जात राहणारा, कायम वेटोळत राहणारा, कायम लोटत राहणारा. कौमुदीच्या मनात उठणारे तरंग अरुणीला दिसत नव्हते. सरणारा प्रत्येक क्षण त्याला अस्वस्थ करत होता. खजील होण्याऐवजी त्याची अस्वस्थता त्याचा उद्वेग वाढवत होती. दोन्ही काठ धरून ती किंचित उठली. स्वतःच्या उठण्याचा होडीच्या समतोलावर काय परिणाम होतो ते पाहत थांबली. त्या क्षणी भणाणटा वारा कमी होत होता. म्हणजे ते पाण्याच्या डोंगरावरून सागर तळाच्या दिशेने झेपावत होते. त्या झेपावण्याशी शरीराची लय जुळवत तिने पुढली लाकडी पट्टी ओलांडली. मग त्या पुढली. तिच्या हाताला अरुणीचे गुडघे लागले. ती त्याला सामोरी बसली. तेव्हा वारा परत भणाणू लागला होता. लाटांचा डोंगर चढत होडकं परत आभाळात उंचावत होतं. तिचे हात त्याला गुडघ्यावर जाणवले आणि तो दचकला. तिच्या हातांवर त्यांनी स्वतःचे हात ठेवले आणि तो समाधानाने हसला. सॉरी, ती म्हणाली आणि उसळलेली लाट दोघांवर फुटली. तिने पटकन ओठ मिटली. दोघांनी आपापले पाय होडक्याच्या भिंतीत रुतवले. एकमेकांचे हात घट्ट धरले. त्यांना बुडवत झोडपत लाट पुढे गेली. गुड गुड, तो म्हणाला. खूप वेगाने शिकतेस तू. काय शिकले? हिंकळत्या होडक्यातून उठून पुढे सरकणं सोपं नसतं. आणि फुटलेली लाट नाका तोंडात जाऊ न देता अंगावर घेणं त्याहून कठीण असतं. आत्ताच तुला दोन्ही जमायला लागले. थँक्स, ती म्हणाली. मेन्शन नॉट, तो म्हणाला. आता आपली शेवटची आशा म्हणजे आपले मोबाईल फोन. त्यांनी मोबाईल फोनचा उल्लेख केला आणि खांद्याला स्वतःची पर्स नसल्याचं तिच्या लक्षात आलं. त्याचा हात सोडून तिने धडपडत सभोवताली चाचपडली. पाण्यात हात घालून होडक्याचा तळ चाचपडला. पर्स गेली? त्याने विचारलं. हो, ती हताश पुटपुटली. फिट्टम फाट, तो म्हणाला. मी वल्ल टाकलं, तू मोबाईल. आता माझा मोबाईल आहे ना, खिशात आहे. प्लॅस्टिकच्या पिशवीत व्यवस्थित गुंडाळलेला आहे. परवाच त्याला लॅमिनेशन करून घेतलं होतं मी. थँक गॉड, ती म्हणाली. प्रश्न एवढाच आहे कौमुदी की इथे या हवेत रेंज मिळेल का? फोन कोणाला करायचा आणि काय सांगायचं? तिचे हात परत त्याच्या गुडघ्यावर होते. त्याचे हात तिच्या हातांवर होते. भणाणत्या वाऱ्यात लाटांना अंगावर घेत दोघं एकमेकांना बघत होते. घरी फोन करण्यात अर्थ नाही, कौमुदी म्हणाली. पोलीस? त्यांनी विचारलं. डायल 100. त्यांना समजावून सांगायला खूप वेळ लागेल, कौमुदी म्हणाली. येस, आणि ते विचारणार तुम्ही कुठे आहात? अरुणी म्हणाला. मला वाटतं आपण निशा आणि सिद्धार्थला फोन करावा. त्यांना पटकन कळेल सगळं. ते मग पोलिसांनाही कॉन्टॅक्ट करू शकतील. आणखी नाही कोणी? कौमुदीने विचारलं. त्या दोघांपेक्षा अधिक रिस्पॉन्सिबल, मॅच्युअर्ड, विश्वासार्ह? दोघंही काही क्षण विचार करत राहिले. हां, एक काका आहेत, अरुणी विचार करत म्हणाला. बाबांचे स्कूलमेट, रायटर आहेत ते. स्वतः नेव्हीत होते पूर्वी. आता कादंबऱ्या वगैरे लिहितात. त्यांना लगेच कळेल सगळं. कदाचित ॲडव्हान्सही देऊ शकतील ते आपल्याला. मदतही करू शकतील आणि घरीही सांगणार नाहीत. ही इज रिस्पॉन्सिबल, मॅच्युअर्ड अँड रिलायबल. हे मग त्यांनाच फोन कर ना पहिल्यांदा. नंबर पाठ आहे? बाय हार्ट, तो म्हणाला. पण फोन करण्याआधी आपल्याला थोडं काम करावं लागेल. आपण आधी थोडं पाठी सरकू. सावकाश. हळूहळू तू जिथून आलीस ना तिथे सरक. होडक्याच्या पाठच्या भागामध्ये. हां, मी येतो. पाठी जायचं का आता? तिने विचारलं. सर्व होडकी, बोटी, जहाजं यांची घडण सर्वसाधारणपणे सारखीच असते. पुढच्या तुलनेत पाठी जेवढं वजन असेल तेवढी जहाजाची समतोलता अधिक वाढते आणि होडक्याचं नाकही मग पाण्यावरती राहतं. कमी लाटा होडक्यात शिरतात. होडक्यातल्या माणसांना कमी भिजवतात. हे सगळं तुला कसं माहीत? नंतर सांगतो बाई, आता पाठी सरक. कौमुदी उभी राहिली.
होडकं भेलकांडलं, ती किंचाळत परत खाली बसली. आणखी एक लाट होडक्यावर फुटली. हे मला भीती वाटतेय. कौमुदी विवळली. अरुणीला हसू फुटलं. हसतोस काय? मगाशी कशी आलीस पुढे, कसलेल्या खलाशासारखी? तेव्हा मी एकटी होते ना, आता तू आहेस सोबत. मला वाटलं तू सावरशील. सॉरी मॅडम. ॲट सी एव्हरी मॅन इज टू हिमसेल्फ. आय एम नॉट अ मॅन, ती ओरडली. मग बी अ मॅन. अरे पण काय गरज आहे पाठी जायची? ही आपली शेवटची संधी आहे. वल्ल गेलं, तुझी पर्स गेली. ही शेवटची संधी मला निदान आपल्या मूर्खपणामुळे गमवायची नाहीये. आधी तू मागे सरकायचेस, मग होडक्यातलं थोडंफार पाणी मी बाहेर टाकणार, मग मी मागे सरकणार, मग दोघांच्या आडोशाने मी मोबाईलवरून फोन करणार आहे. ओके, ती म्हणाली. आणि मग परत एकदा होडक्याच्या लयीशी शरीराची लय साधत सावकाश उठली, पाठी सरकली. पाण्यात हात बुडवत प्लॅस्टिकचा कॅन शोधत अरुणी वाकला. त्याला कॅन सापडला. अर्धा कापलेला, भरलेला, नायलॉनच्या दोरीने होडक्याला बांधलेला. अरुणीला आशा होती कॅन अख्खा असेल, घट्ट बूच असेल, आत पिण्याचं पाणी असेल. कॅनमधलं पाणी त्याने समुद्रात टाकलं. मग अंगात आल्यागत तो कॅनने होडक्यातलं पाणी उपसून समुद्रात टाकू लागला. 1, 2, 12, 15, 20, 21. परत एक लाट फुटली. परत होडकं पाण्याने भरलं, पण थोडं कमी. अरुणीच्या चेहऱ्यावर किंचित हसू उमटलं. परत एकदा वेगाने पाणी उपसू लागलं. पुरे, कौमुदी ओरडली. दोन्ही हाताने होडक्याचे दोन्ही काठ घट्ट धरून ती बसली होती. काय झालं? तो उपसणं न थांबवता ओरडला. हे मला भीती वाटतेय. कसली? अलिबाग बुडेल ना अशानी. ती वाऱ्यापेक्षा जोरात ओरडली. काय? अख्खा समुद्र होडक्यात येतोय आणि तू अख्खा समुद्र पुन्हा बाहेर फेकतोयस. अख्खा अलिबाग त्या अख्ख्या समुद्राखाली बुडणार नाही का? पिजे, तो म्हणाला. ए तू ये इथे, ती म्हणाली. पाणी उपसतच तो मागे गेला. होडक्याच्या नाकाकडे पाठ करून बसला. माझ्या शेजारी बस, तो तिला म्हणाला. ती सावकाश उठली, त्याला चिकटून बसली. मला खरंच सांग, ती म्हणाली. हे पाणी उपसण्यात काही अर्थ आहे का? खरं सांगू, मला माहीत नाही. हे ऐकून मला खूप बरं वाटतं की तुला माहीत नाही असं जगात काहीतरी आहे. आय एम नॉट जोकिंग. अशा प्रकारच्या होडक्यात, अशा प्रकारच्या वादात मी पण प्रथमच सापडलोय ना. तुझी ओढणी कुठं आहे? आहे, कमरेला गुंडाळून ठेवली. तिचं दुसरं टोक होडक्याला बांधायला सांगितलं होतं मी बांधलं सुद्धा होतं. मगाशी पुढे येताना सोडलं. मगाशी एक दोरसुद्धा सापडला होता तुला. येस. कुठे आहे तो? इथे पायाखाली. त्याने हात पाण्यात घालून दोर काढला. 15-20 फूट लांब होता. नीट तळाशी बांधला होता. अरुणीने होडक्याचा काठ चाचपडला. दोराचं एक टोक त्याने सुकाण्याच्या कडीला बांधलं. दुसरं टोक तो कौमुदीच्या कमरेभोवती बांधू लागला. काय करतोयस? तिने विचारलं. तुझा इन्शुरन्स काढतोय, परमनंट लाईफ इन्शुरन्स. तुझा इन्शुरन्स? तो माझ्या आजोबांनी काढलाय कधीच. म्हणजे? नंतर सांगतो ग बये, जरा गप्प बसायला काय घेशील? मगाशी सुद्धा तू काहीतरी नंतर सांगतो म्हणला होतास. माझ्या लक्षात आहे. आता कमरेभोवतीची ओढणी सोड. हां, आपल्या दोघांच्या डोक्यावरून घ्यायची मला ती ओढणी. पावसात एका घोंगड्यात दोघे शिरतात तशी. आता तू चावटपणा करतोयस हां, कौमुदी हसत म्हणाली. पण तिने कमरेची ओढणी सोडली. दोघं मिळून घोंगड्यात शिरावे तसे ओढणीत शिरले. जाड खादीची ओढणी तलम रेशमी ओढणीप्रमाणे फडफडू लागली. ओढणीत शिरणारा वारा त्यांना ओढू ढकलू लागला. कसं बसं सावरत अरुणीने मोबाईल काढला. लाट फुटली.
पण ओढणी बाहेर समुद्र थांबला, साचला, मग निथळला. इंटेलिजंट आयडिया, ती धापा टाकत म्हणाली. त्यांनी प्लॅस्टिकच्या पिशवीतून मोबाईल काढला, घाईघाईने कानाला लावला. अजून चालतोय, तो म्हणाला. पटापटा त्यांनी बटणं दाबली. ऑल द लाईन्स ऑन दिस नेटवर्क आर बिझी, प्लीज डायल आफ्टर सम टाइम. फोन म्हणाला. बास्टर्ड, तो रिडायल करत म्हणाला. बास्टर्ड नाही, ती बीच होती, ती म्हणाली. त्याला त्याही परिस्थितीत हसू फुटलं. ऑल द लाईन्स ऑन धिस नेटवर्क. त्यांनी फोन डिस्कनेक्ट केला. पटकन प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळला. त्या क्षणी लाट. इंटेलिजंट. ओढणीत अडकलेली लाट झटकत कौमुदी ओरडली. आता तुला सुद्धा लाट दिसायला लागली. तुला समजलं, त्याने विचारलं. मी पाहिलं, ती म्हणाली. आत्ता नेटवर्क बिझी असल्याचं सांगणारी बाई कोणाची होती? त्या नेव्हीवाल्या रायटर अंकलची. मग आता तू निशा सिद्धार्थचं नेटवर्क का नाही ट्राय करत? ओके, पण पुढली लाट फुटू दे, मग पुढला प्रयत्न करू. म्हणांट्या वाऱ्यातून होडकं डोंगर चढत राहील. वारा वाढत राहील. प्रत्येक वेळी या शिखरावर लाट फुटते. नंतर होडक्याची घसरगुंडी सुरू होते. होडक्याचा काठ धरून दोघे गच्च बसून होते वाट बघत. पण घसरगुंडी सुरू झाली तरी लाट फुटलीच नाही. फोन ट्राय कर, कौमुदी म्हणाली. नको नको, थांबू थोडं, तो म्हणाला. होडकं वेगाने घसरत राहिलं. घट्ट धर, तो ओरडला. तिने घाबरून त्यालाही धरलं. वेगाने घसरणारं होडकं कशावर तरी आदळावं तसं थांबलं. ढग अंगावर कोसळावा तशी लाट कोसळली दोघांच्या अंगावर. तिने जीवाच्या आकांताने त्याला मिठी मारली. त्याने एका हाताने तिला घट्ट जवळ घेतलं, दुसऱ्या हाताने काठ पकडलं. हळूहळू पाणी निथळलं. जडावल्याप्रमाणे होडकं परत लाट चढू लागलं. हळूहळू दोघं परत भानावर आली. ती त्याच्या मिठीत खोकत ओकत राहिली. तो मिठी न सोडता तिला थोपटत राहिला. त्याला ती आठवत होती, त्याने डोळ्यांनी पाहिलेली निशाची मैत्रीण. तू उगीच आलीस ग माझ्याबरोबर. घोंघावणाऱ्या वाऱ्यापासून तिला वाचवण्याचा प्रयत्न करत तो म्हणाला. आता तुला पश्चात्ताप होत असेल ना? नाही, ती म्हणाली. नसते आले तर झाला असता. म्हणजे? नंतर सांगते. कॉपी कॅट. फोन लाव. दोघं परत सावरली. कानोसा घेत दोघांनी सभोवताली पाहिलं. दोघं परत नीट एका ओढणीत शिरले. त्याने प्लॅस्टिकच्या पिशवीतून मोबाईल काढला, कानाला लावला. काही क्षणानंतर तो जोराने हसत सुटला. काय झालं, तिने हसत विचारलं. मोबाईल इज डेड, तो म्हणाला. नेटवर्क इज डेड, मोबाईल इज डेड, टेक्नॉलॉजी इज डेड, सायन्स इज डेड. नाव वी आर इन हँड्स ऑफ गॉड. म्हणजे आता आपण सुरक्षित आहोत. वी आर इन सेफ हँड्स, ती म्हणाली. हे पण तो मोबाईल फेकून देऊ नकोस. प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून परत नीट खिशात ठेव. जेव्हा कधी उजाडेल, सूर्य वर येईल, उन्हं येतील, तेव्हा आपण तो वाळवू. मग तो कदाचित परत चालू होईल. हे बाय द वे, उन्हं यायला अजून किती वेळ असेल रे? आत्ता किती वाजलेत, त्याने विचारलं. मग तो परत एकदा हसत सुटला. खूप वेळ हसल्यावर थांबला. ओढणी धरणारा कौमुदीचा हात अजून त्याच्या खांद्यावरच होता. हलकेच तिने तो पुढे केला. तिच्या हाताचा तळवा त्याच्या मानेवर स्थिरावला, मग गालावर, मग परत एकदा हसू लागणाऱ्या त्याच्या ओठांवर. त्याचं हसू जणू तिच्या बोटांवरून तिच्या ओठांपर्यंत पोचलं. का हसतोयस एवढा, तिने विचारलं. रडलो तर थोडंच कळणार आहे तुला. माझे गाल ओले, तुझे हात ओले, आणि आभाळभर उडणारा हा समुद्र, सगळेच तुषार खारट. मी उगाच भरीला घातलं रे तुला, ती म्हणाली. तू भरीला घातलंस?
नाही तर काय, रिक्षावाला घोडागाडी आणायला गेला तेव्हा तू तुझा बेत रद्द करणार होतास, पण मीच म्हणाले आपण जाऊया. नॉनसेन्स. तू फक्त माझ्यासाठी तयार झालीस, माझ्यासाठी आलीस. यू फ्लॅटर युअर सेल्फ. मला वाटलं नव्हतं तू येशील. मग निशानी तुझ्याबरोबर यावं असं तुला वाटत होतं? ती म्हणाली, येस. पण ती आली असती माझ्यासोबत तर ती रिक्षातून सुद्धा उतरली नसती, किल्ल्यात तर नसती झाली. हो, आणि ही वेळ मग तुझ्यावर आली नसती. मला त्याचंच हसू आलं मगाशी. तो म्हणाला, आता किती वाजलेत असं विचारलं ना तुला. निशा असती तर तिने पटकन मनगटावरल्या घड्याळाचा फ्लॅप उघडला असता, बोटाने काटे चाचपडून किती वाजलेत ते सांगितलं असतं. या क्षणी किती वाजलेत, आत्ता सकाळ आहे का रात्र, तिला कायम सगळं माहिती असतं. हर नेटवर्क इज ऑलवेज रेडी, यू नो. ती कधी विसरू शकत नाही की ती कधी बघू शकायची. आणि तुला क्वचितच स्वतःच्या अंधळेपणाचं भान असतं. आणि तुझ्यावर असलं ना की मलाही विसरून जायला होतं माझं अंधळेपण. किती प्रयत्न करत होतो आपण फोन लावायचा. कुणालाही फोन लागला असता तरी काय सांगणार होतो आपण? आपण किनाऱ्यापासून किती दूर आहोत, किल्ल्याच्या कुठल्या दिशेला आहोत, आपल्या होडक्याचा रंग कुठला आहे, इथे आपल्याला कुठल्याही टेक्नॉलॉजीचा काय उपयोग आहे? कौमुदी अरुणी पुरेसे भानावर नव्हते. अशा झंझावातात वादळात कोणी भानावर राहणंही शक्य नव्हतं. पण भानावर असते तरी त्यांना सांगता आलं नसतं की आत्ता त्यांनी एकमेकांना घट्ट धरून ठेवलं होतं त्याचं कारण नक्की काय होतं. अजूनही त्यांचं होडकं कसपटासारखं लाटांवर भिरभिरत होतं. वारा त्यांच्या चारी बाजूनी घोंगावत होता, लाटा उठत होत्या, फुटत होत्या. होडकं जवळजवळ काठोकाठ भरलं होतं. आणि बोलण्याव्यतिरिक्त ते करू तरी काय शकत होते? वल्ल हरवलं होतं, मोबाईल बंद पडला होता, होडक्याला शीड अथवा इंजिन नव्हतंच. त्यांना किनारा दिसत नव्हता, लाटा दिसत नव्हत्या. फक्त एकमेकाला ते स्पर्शातून आणि शब्दातून पाहू शकत होते. सतत एकमेकांशी संवाद साधणं ही त्या क्षणांची अत्यंतिक गरज होती. ॲक्सेप्ट द फॅक्ट कौमुदी की आपण अंध आहोत, अपंग आहोत. आपण कुठे आहोत हेही आपल्याला माहीत नाही आहे. ते इतरांना सांगता येणंही आपल्याला शक्य नाही आहे. आणि मरायला माझी हरकत नाही आहे. ऑन द कॉन्ट्ररी असं मरण आवडेल मला, पण तुझ्याबरोबर नाही कौमुदी. तुझ्या मृत्यूला मी कारण होणं मला नाही आवडणार. बोलता बोलता अरुणी घट्ट झाला खडकासारखा. ती त्याला थोपटत राहिली लाटेसारखी.